नमस्कार. ग्रंथ सूक्त सत्र 12 सूत्र 1857. सन 1857 हा विषय किंवा हे वर्ष भारतीय मानसामध्ये तहहयात आपलं पहिलं स्वातंत्र्य युद्ध यासाठी ओळखलं जाईल. आज माझी किंवा माझ्या नंतरची पिढी 1857चा उल्लेख सदैव 1857चं स्वातंत्र्य युद्ध किंवा स्वातंत्र्य समर असं करतं. याचं पूर्ण श्रेय किंवा अशा उल्लेखाचं पूर्ण श्रेय ज्या व्यक्तीला जातं ती व्यक्ती म्हणजे स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर. आणि त्यातही ह्याचं श्रेय ज्या पुस्तकाला जातं ते पुस्तक म्हणजे स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर लिखित 1857चं स्वातंत्र्य समर. ते सावरकर होते, ते साहित्यिक होते, ते क्रांतिकारक होते. त्यामुळे त्यांनी स्वातंत्र्य समर हा शब्द प्रयोग करणं अत्यंत उचित होतं आणि त्यांना ते साजेसं होतं. त्या तोलामोलाची भाषा तुमच्या माझ्यासारखी सर्वसामान्य माणसं दरवेळेला करतातच असं नाही, पण निदान आपण स्वातंत्र्य समर म्हटलं नाही तरी स्वातंत्र्य युद्ध म्हणतो. याची संपूर्ण श्रेय अशी द्यावंच लागेल अशी व्यक्ती म्हणजे स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर. आणि त्यांचं या बाबतीतलं अत्यंत महत्वाचं काम म्हणजे 1857चं स्वातंत्र्य समर हे पुस्तक. या पुस्तकाचं वैशिष्ट्य असं आहे की या पुस्तकावरती त्याच्या प्रकाशनापूर्वीच बंदी आली होती. या पुस्तकाचं मुळामध्येच तुमच्या माझ्यासारख्या सर्वसामान्य वाचकांनी पुन्हा एकदा नव्यानं वाचन केलं पाहिजे ही माझी भूमिका असल्यामुळे या पुस्तकाच्या कथानकाकडे मी फार मोठ्या प्रमाणावर या व्हिडिओमध्ये जाईल अशातला भाग नाही. पण या पुस्तकाचं आपल्या एकंदरीतच वैचारिक स्वातंत्र्यामधलं स्थान हे अद्वितीय आहे. त्या पुस्तकाचा किंवा या पुस्तकाच्या निमित्तानं आपल्या भूमिकेला जाहीर मुखोद्गार करण्याच्या आधीपासनं सावरकरांनी वारंवार घेतलेली भूमिका अशी आहे की तत्कालीन ब्रिटिश सरकारनं कितीही त्याला बंड म्हटलं तरी तो बंड नव्हता. एकंदरीतच भारतीय इतिहासाकडे ब्रिटिश राजवटीनं आपल्या मानसिकतेमध्ये जी एक वेगळी दुय्यम भूमिका दिली होती किंवा निर्माण करण्याचा जाणीवपूर्वक प्रयत्न केला होता त्याला छेद देण्याच्या प्रक्रियेचा एक भाग म्हणून सावरकरांनी लिहिलेलं हे पुस्तक आहे. लक्षात घेतलं पाहिजे याच सावरकरांनी जोसेफ मॅझिनी यांचं स्वतंत्र चरित्र लिहिलेलं आहे. त्या चरित्राची त्यांनी केलेली अर्पण पत्रिका ही शिवरामपंत परांजपे आणि लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांच्याकडे आहे. प्रत्यक्ष राजकीय स्वातंत्र्याची सुरुवात ही तुमच्या माझ्या वैचारिक स्वातंत्र्यातनं होते आणि याच्या दृष्टिकोनातनं जोसेफ मॅझिनीचं उदाहरण देत आपल्या देशाच्या नागरिकांमध्ये आपल्या देशाच्या पारतंत्र्याविषयी त्यातनं निर्माण होणाऱ्या अन्यायाविषयी अत्याचाराविषयी एक धगधगती भूमिका निर्माण करण्याचं काम सावरकरांनी वैचारिक दृष्ट्याही कसं केलं याची बोलकी उदाहरणं म्हणजे सावरकरांनी लिहिलेले जोसेफ मॅझिनी हे पुस्तक आणि सावरकरांनी लिहिलेलं 1857चं स्वातंत्र्य समर हे पुस्तक. एकंदरीतच साहित्याचा प्रकार जरी बदलला तरी वैचारिक भूमिका तीच राहते आणि त्यात एकसुरीपणा येऊ नये आणि ती कालानुरूप आणि कालसापेक्ष राहावी म्हणून सावरकरांनी दरवेळेला आपल्या साहित्याचा प्रकार बदलला पण त्याचं अधिष्ठान बदललं नाही. याचं झळाळती सुरुवात आणि उदाहरण म्हणजे सावरकरांनी लिहिलेलं 1857चं स्वातंत्र्य समर हे पुस्तक. मग सावरकरांनी अंदमानच्या तुरुंगामध्ये लिहिलेलं महाकाव्य कमला जरी असलं तरी दिसायला तो एक काव्य आहे, पण याच्या नेमक्या प्रेमाची उद्दिष्ट ही स्वातंत्र्य प्राप्तीपेक्षा वेगळी होती अशातला भाग नाही. ती वैचारिक स्वातंत्र्याची, ती आर्थिक स्वातंत्र्याची, ती व्यावहारिक स्वातंत्र्याची आणि साहजिकच राजकीय स्वातंत्र्याची कमला आहे का असं बघावं लागतं. सावरकरांनी लिहिलेलं संगीत उशाप, संगीत उत्तर क्रिया, संगीत संन्यस्त खड्ग या पुस्तकाची जी गणितं आहेत त्यातली भूमिका आणि 1857ची स्वातंत्र्य समर लिहिण्यामागची भूमिका याच्यामध्ये यत्किंचितही फरक नाही. त्यामुळे इतिहासाचे ओझं वाहत असतानाच त्याच्यातनं घडणारा वर्तमान आणि त्यातनं दिसणारी भविष्याची स्वप्न हे खरं सांगायचं म्हणजे सावरकरांच्या साहित्याचं एक अंगभूत वैशिष्ट्य आहे.
म्हणजे विंदा करंदीकर जसं त्यांच्या एका कवितेमध्ये म्हणतात, इतिहासाचे अवजड ओझे डोक्यावर घेऊन नानाचा, करा पदस्थल त्याचे आणिक त्यावर चढुनी भविष्य वाचा. याचे विंदा करंदीकरांनी हे फक्त भावना शब्दबद्ध केली, पण आपल्या साहित्यातनं आणि आपल्या व्यक्तिमत्वातनं आणि चारित्र्यातनं आयुष्यभर याची शब्दशः आणि कृतिशः जोपासना केलेला लेखक म्हणजे स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर. एकंदरीतच नाट्य संमेलनामध्ये किंवा साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदावरून बोलताना सावरकरांनी जो सल्ला दिला की लेखण्या मोडा आणि बंदुका हातात घ्या, याचा जाहीर वाच्यता जरी तेव्हा झाली असली तरी त्याची संपूर्ण वैचारिक पूर्वपीठिका देणारं पुस्तक म्हणजे सावरकरांचं 1857च स्वातंत्र्य समर हे पुस्तक. हे पुस्तक इतकं मोठं आणि महत्वाचं आहे की याच्यावरती प्रकाशन पूर्व बंदीच सरकारनं घातली होती. स्वतंत्र भारतामध्ये सुद्धा किती वेगळ्या प्रयत्नातनं या पुस्तकाच्या आवृत्त्या किंवा जोसेफ मॅझिनीच्या आवृत्त्या प्रकाशित करता आल्या, याचं शब्दांकन इतर अनेक ठिकाणी केलेलं आहे. पण 1857च्या स्वातंत्र्य समर या पुस्तकाला प्रकाशकाचे 2 शब्द म्हणून जी 2 पानी एक नोट किंवा मजकूर सूर्यकांत पाठकाने लिहिलाय, त्यातला एक परिच्छेद इथं मला आवर्जून वाचावासा वाटतो. कारण मुळातच एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे की सावरकरांनी आपल्या देशाच्या इतिहासाची मांडणी ही देशानुकूल अशी केलेली आहे. कारण सावरकरांनी इतिहासाचं पुनर्लेखन केलेलं नाही, पण पुनर्मूल्यांकन करत असताना पुनर्मांडणी जरूर केली. याचं अत्यंत उत्कृष्ट उदाहरण म्हणजे त्यांच्या एका नाटकामध्ये वाक्य आहे की त्यांनी असं म्हणलं की आमची पानिपतची लढाई हा अत्याचार नव्हता, तो प्रत्याचार होता. आणि तशाच आशयाची 1857च्या स्वातंत्र्य युद्धाची पहिल्यांदा त्याला स्वातंत्र्य युद्ध बंड नाही अशी रोखठोक भूमिका घेणारं इतिहास लेखन म्हणजे स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांचं 1857च स्वातंत्र्य समर हे पुस्तक. आणि मग या पार्श्वभूमीवरती प्रकाशकांचा हा परिच्छेद मला अत्यंत महत्वाचा वाटतो. सूर्यकांत पाठक त्या पॅरेग्राफमध्ये किंवा परिच्छेदामध्ये असं म्हणतात, मुद्रण स्वातंत्र्याचा उद्घोष करणाऱ्या ब्रिटिश राज्यकर्त्यांनी ज्याच्यावर मुद्रणापूर्वीच बंदी घातली आणि तशी बंदी असतानाही ज्याचं मुद्रण आणि गुप्त प्रसारण श्रीमती कामा, लाला हरदयाळ, हुतात्मा भगतसिंग, नेताजी सुभाषचंद्र बोस आदी रणझुंजारांनी केलं, तो हा क्रांतिकारकांना स्फूर्ती देणारा असा हा ऐतिहासिक दृष्ट्या महत्वाचा महान ग्रंथ. निर्णायक नेतृत्वाचे आदेश दुष्प्राप्य असूनही सामान्य लोकांनी लढाऊ सैनिकांच्याच निष्ठेनं देशाच्या स्वातंत्र्यासाठी सर्वगामी आणि शौर्यगामी उठाव केला. मातृभूमीच्या मुक्तीसाठी झुंजलेलं ते एक सुनियोजित स्वातंत्र्य समरच होतं, हे कालांतराने सिद्ध झालं. 1907 मध्ये स्वातंत्र्यवीर सावरकरांनी हा खरा इतिहास प्रचंड प्रयासानं रूपात जिवंत केला. विलक्षण खडतर असा प्रवास अंधार वाटेनं केल्यानंतर 1947च्या उत्तरार्धात हा मूळ ग्रंथ प्रकाशित झाला. म्हणजे हे स्वातंत्र्य समर किंवा हे पुस्तक केवळ 1857च स्वातंत्र्य समर मांडत नाही, तर एकंदरीतच सावरकरी साहित्याचंही स्वातंत्र्य समर मांडतं का असा विचार तुमच्या माझ्या मनामध्ये प्रकट करणारा किंवा जागृत करणारं असं हे पुस्तक आहे. संस्काराची पेरणी करणारा असा हा महान ग्रंथ आहे. आणि याच्या वाचनातनं प्रेरणा घेऊन पराक्रमी भावी युवक भावी कालखंडात हिंदुस्तान प्रबल, समृद्ध आणि समाधानी करतील असा विश्वास सूर्यकांत पाठक इथं व्यक्त करतात. 1857च्या स्वातंत्र्य समराचा शतकोत्तर सुवर्ण महोत्सव म्हणजे 150 वर्ष आणि या ग्रंथाचा शतक महोत्सव तसंच स्वातंत्र्यवीर सावरकरांची 125वी जयंती असा योगानं या पुस्तकाचं पुनर्मुद्रण सूर्यकांत पाठकांनी त्यावेळेला केलं होतं. असं अत्यंत महत्वपूर्ण आणि आजही संदर्भयुक्त असं वाटणारं पुस्तक
म्हणजे स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांचं 1857चं स्वातंत्र्य समर. मनपूर्वक धन्यवाद. ग्रंथसुक्त.